खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. करमाळा तालुक्यातील पांगरे हद्दीत पजेरो स्पोर्ट्स कार मधून बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला करमाळा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पोलिसांच्या या छाप्यात 2,52,500 रुपये किमतीचा 10 किलो 100 ग्रॅम गांजा आणि 8 लाख रुपये किमतीची पजेरो कार असा एकूण 10,52,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 जुलै 2026 रोजी रात्री 8:50 ते 10च्या सुमारास टेंभुर्णी ते जेऊर जाणाऱ्या रोडच्या बाजूला पांगरे येथील स्मशानभूमीजवळ एक इसम पजेरो कारमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घेऊन पोलीस पथकाने शासकीय पंचांसह पांगरे हद्दीत सापळा रचला. अंधारात थांबलेल्या संशयित पजेरो स्पोर्ट्स कारला पाहून पोलिसांनी चहूबाजूने घेराव घालून कार चालकाला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित शिवाजी केचे, वय 24, राहणार गार अकोले, तालुका माढा, जिल्हा सोलापूर असे आहे. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या कारमध्ये 5 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये 25,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराने एकूण 10 किलो 100 ग्रॅम ओलसर गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि सिल्वर रंगाची पजेरो कार असा एकूण 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लालासाहेब शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहित केचे याच्या विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट कलम 8(क)(20)(ब)(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.